बँक तुम्हाला कधीच सांगणार नाही अशी होम लोनची सर्वात मोठी सिक्रेट ट्रिक. फक्त एक सोपा बदल करा आणि तुमचं घर 10 वर्षात पूर्णपणे तुमच्या नावावर करा. 60 लाख रुपयांचे होम लोन फक्त 10 वर्षात कसे फेडायचे आणि 35 लाखांपेक्षा जास्त बचत कशी करायची याची एक अप्रतिम गुप्त रणनीती आज आपण बघणार आहोत. आपल्या होम लोनचा भार कमी करण्यासाठी 3 व्यावसायिक सूत्रे आज आपण पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही एका जुन्या म्हणीबद्दल तर ऐकलं असेल, सावकाराच्या घरी जळाऊ लाकडे वाहून नेणे म्हणजे अतिरिक्त व्याज फेडण्यासारखे आहे. कर्ज कोणत्याही प्रकारचे असो, व्याजाचा भार मुदल रकमेपेक्षा माणसाची शांती खरोखर नष्ट करतो. आणि हे विशेषतः स्वतःचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या होम लोनच्या बाबतीत खरे ठरते. कारण होम लोन या दीर्घकालीन कटिबद्धता असतात, त्यामुळे आपल्याला न कळत आपल्या खिशातून लाखो रुपये बँकेच्या खात्यात जमा होत असतात. जेव्हा तुम्ही 20 ते 25 वर्षाच्या कालावधीसाठी होम लोन घेता तेव्हा दरमहा नियमितपणे EMI भरणे हेच एक मोठे आव्हान बनते. नोकरीची असुरक्षितता, व्यवसायातील तोटा किंवा कुटुंबातील अचानक आणीबाणीच्या परिस्थितीमुळे हा EMI चा भार प्रचंड मानसिक ताणात बदलू शकतो. परंतु लक्षात ठेवा, होम लोन हे मूळ वाईट नसते. आपले आर्थिक यश आपण त्याचे व्यवस्थापन आणि वापर कसा करतो यावर पूर्णपणे अवलंबून असते. योग्य आर्थिक रणनीती वापरून 20 वर्षाच्या कालावधीसाठी घेतलेले 60 लाख रुपयांचे होम लोन अवघ्या 10 वर्षात पूर्णपणे फेडले जाऊ शकते आणि व्याजात तब्बल 31 लाख ते 35 लाख रुपयांहून अधिक बचत केली जाऊ शकते. आता आपण पाहूया की 60 लाख रुपयांचे होम लोनचे वास्तव आणि बँक याची गणना कशी करते. समजा तुम्ही 20 वर्षाच्या कालावधीसाठी दरवर्षी 8.5% व्याजदराने 60 लाख रुपयांचे होम लोन घेतले आहे, तर मासिक EMI 52,069 रुपये राहील. म्हणजे एकूण देय व्याज 64,96,655 रुपये म्हणजे सुमारे 65 लाख रुपये इतके होते. आणि बँकेला दिलेले एकूण रक्कम 1,24,96,655 रुपये म्हणजे जवळपास 1,25 लाख रुपये होता. तर इथे धक्कादायक वास्तव हे आहे की तुम्ही बँकेला घेतलेला मूळ मुदल रकमेपेक्षा जास्त रक्कम व्याज रूपाने देत आहात. आता तुमच्या मासिक EMI चे पैसे नक्की कुठे जातात हे बघा. अनेक कर्जदारांचा असा समज असतो की त्यांच्या 52,069 रुपयांचा मासिक EMI पैकी अर्धी रक्कम मुदल कमी करण्यासाठी आणि उरलेली अर्धी रक्कम व्याजाकडे जाते. परंतु बँकिंग यंत्रणाच्या रिड्युसिंग बॅलन्स पद्धती अनुसार सुरुवातीच्या वर्षातील तुमच्या EMI चा मोठा हिस्सा केवळ व्याज भरण्यासाठी जातो, बरोबर. तो उदाहरणार्थ पहिल्या वर्षात तुम्ही एकूण 6,24,833 रुपये EMI भरता. तुमचे भरलेले व्याज 5,05,419 रुपये होता म्हणजे सुमारे 81% आणि कमी झालेली मुदल म्हणजे फक्त 1,19,414 रुपये म्हणजे सुमारे 19%. म्हणजे पहिल्याच वर्षात कठोर परिश्रम करून 6,25,000 रुपये भरल्यानंतरही तुमचे मूळ 60 लाखांची मुदळ अवघ्या 1,19,000 रुपयांनीच कमी होते. आता मित्रांनो, 20 वर्षाचे कर्ज 10 वर्षांवरती कसे आणायचे. पहिला म्हणजे वार्षिक अतिरिक्त EMI रणनीती. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वानुसार फ्लोटिंग रेट होम लोन वरती कोणताही प्रीपेमेंट दंड लागत नाही. या नियमाचा फायदा घेणे हा तुमचा कर्जाचा कालावधी आणि व्याजाचा भार कमी करण्याचा एक अतिशय प्रभावी मार्ग आहे. हे बघा, वर्षातून एक अतिरिक्त EMI भरल्यास 52,069 रुपये भरल्यास तुमच्या कर्जाचा कालावधी 16.8 वर्षांवरती येतो आणि व्याजात 12,35,000 रुपयांची बचत होते. दुसरं म्हणजे वर्षाला 2 अतिरिक्त EMI जर असल्यास कर्जाचा कालावधी 14.4 वर्षांवरती आणतो आणि व्याजात 20,35,000 रुपयांची बचत करतो. तिसरं म्हणजे वर्षाला 4 अतिरिक्त EMI 20 वर्षांचे कर्ज अवघ्या 11.5 वर्षांवरती आणतो आणि तब्बल 30,30,000 रुपयांचे व्याज तुमच्या खिशात वाचवतो. हे बघा, व्यावसायिक आणि कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात वर्षाला 8 ते 15% वाढ होते. स्टेप बाय स्टेप EMI रणनीतीद्वारे या अतिरिक्त उत्पन्नाचा वापर करणे हा तुमचे होम लोन लवकर बंद करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. आणि या योजनेअंतर्गत तुम्ही दरवर्षी तुमचे मासिक EMI रक्कम केवळ 10% वाढवता. पहिला वर्ष 52,069 रुपये प्रति महिना हा मानक EMI भरा. दुसरा वर्ष EMI 10% वाढवून 57,276 रुपये प्रति महिना करा. तिसरा वर्ष तो आणखीन वाढवून 63,000
₹4 प्रति महिना करा. म्हणजे दरवर्षी तुमचा EMI सातत्याने 10% वाढवून तुमचे 20 वर्षाचे कर्ज अवघ्या 9.7 वर्षात म्हणजे ऑलमोस्ट 10 वर्षांपेक्षा कमी काळात पूर्णपणे फेडले जाते. शिवाय यामुळे व्याजापोटी तब्बल 31,45,355 रुपये, सुमारे 31.45 लाख रुपये वाचवतात. आणि मित्रांनो, कंपनीच्या वार्षिक बोनस, मुदतपूर्ती झालेली LIC किंवा फिक्स डिपॉझिटची रक्कम, गुंतवणुकीतील नफा किंवा वर्षाची अतिरिक्त बचत थेट तुमच्या मुदल रकमेवरती लावणे हे आणखीन एक शक्तिशाली साधन आहे. जर तुम्ही दरवर्षी 3 लाख रुपयांचे आंशिक पेमेंट थेट मुदलामध्ये केले तर तुमचे 20 वर्षांचे म्हणजे 240 महिने होम लोन अवघी 10 वर्षात बंद होईल. ही एकच युक्ती बँकेला धावणाऱ्या व्याजात तब्बल 35,71,721 रुपयांची 35.71 अवढव्य बचत करतो. आता हे बघा, ही गणना 20 वर्षाच्या मूळ कालावधीवरती म्हणजे 8.5% व्याजदराने घेतलेल्या 60 लाख रुपयांच्या होम लोन वरती आधारित आहे. चला तर बघूया. पहिलं म्हणजे काहीही बदल नाही, आपण अंदाजे EMI पेमेंट बघूया. 52,069 रुपये प्रति महिना. कर्ज समाप्ती कालावधी याचा 20 वर्ष आहे आणि वाचलेला वेळ 0 वर्षे म्हणजे एकूण वाचलेले व्याज ₹0 आहे. दुसरं म्हणजे एक अतिरिक्त EMI. तर याची अंदाजे EMI पेमेंट आपण बघूया. 52,069 गुणिले 1 म्हणजे कर्ज समाप्ती कालावधी याचा 16.8 वर्षे आहे आणि वाचलेली वेळ 3.2 वर्षे आहे म्हणजे एकूण वाचलेले व्याज 12,34,967 रुपये आहे. तिसरा आहे वर्षाला 2 अतिरिक्त EMI. याचे अंदाजे EMI आणि पेमेंट आपण बघूया. 52,069 गुणिले 2 आणि याचं कर्ज समाप्ती कालावधी 14.4 वर्षे आणि वाचलेला वेळ 5.6 वर्षे म्हणजे एकूण वाचलेली व्याज 20,35,308 रुपये. हेच आपण वर्षाला 4 अतिरिक्त EMI बद्दल बघूया. अंदाजे EMI आणि पेमेंट 52,069 गुणिले 4 आणि कर्ज समाप्ती कालावधी 11.5 वर्षे आणि वाचलेला वेळ 8.5 वर्षे म्हणजे एकूण वाचलेली व्याज 30,30,167 रुपये. दरवर्षी 10% स्टेप बाय स्टेप EMI जर आपण पाहिली तर अंदाजे EMI म्हणजे दरवर्षी 10% EMI वाढ, कर्ज समाप्ती कालावधी 9.7 वर्षे आणि वाचलेले वेळ 10.3 वर्षे म्हणजे एकूण वाचलेले व्याज 31,45,355 रुपये आणि दरवर्षी 3 लाख रुपये एक रकमी. तर 3 लाख रुपये प्रतिवर्ष मुदलात. कर्ज समाप्ती कालावधी याचा 10 वर्ष आहे, वाचलेला वेळ 10 वर्ष आहे आणि एकूण वाचलेले व्याज 35,71,721 रुपये इतके आहे. तर मित्रांनो, जलद होम लोन प्री पेमेंट साठी 4 व्यावसायिक टिप्स आहे. म्हणजे कालावधी कमी करा, EMI नाही. जेव्हा तुम्ही आंशिक प्री पेमेंट करतात तेव्हा बँक सहसा तुम्हाला 2 पर्याय देतात. तुम्हाला तुमचा मासिक EMI कमी करायचा आहे की कर्जाचा कालावधी. नेहमी कर्जाचा कालावधी कमी करण्याचा पर्याय निवडा, यामुळे व्याजाची खूप मोठी बचत होते. दुसरं म्हणजे ऑटो डेबिट पगाराच्या दिवसाशी जोडा. तुमची EMI ऑटो डेबिट तारीख मासिक पगार जमा झाल्यानंतरचा 1 ते 2 दिवसांच्या आत सेट करा. त्यामुळे तुमचे बचत शिस्तबद्ध राहते आणि अनावश्यक खर्च टाळतो. तिसरं म्हणजे तुमच्या इमर्जन्सी फंडचा बळी देऊ नका. लवकरात लवकर कर्जमुक्ती होण्याच्या घाईत तुमच्या बचतीचा प्रत्येक रुपये मुदलात टाकणे टाळा. आंशिक पेमेंट करण्यापूर्वी किमान 6 महिन्यांच्या EMI आणि राहणीमानीचा खर्च भागवेल असा आणीबाणीचा निधी नेहमी तयार ठेवा. आणि चौथं म्हणजे RBIचा दंडमुक्त प्री पेमेंट हक्काचा वापर करा. फ्लोटिंग रेट होम लोन कोणतेही शुल्क न देता अशंत पूर्व पे करता येतात. जर बँक अधिकाऱ्यांनी अतिरिक्त शुल्काची मागणी केली तर त्यांना अधिकृत RBI मार्गदर्शक तत्वांची आठवण करून द्या. तर मित्रांनो, बँकेच्या व्याजावरती तुमचे कष्टांचे लाख रुपये वाया घालवण्यापेक्षा आर्थिक शिस्त आणि स्मार्ट नियोजनाची अंमलबजावणी करून तुम्ही तुमच्या स्वप्नातील घराला खऱ्या अर्थाने आर्थिक शांतीचा स्तोत्र बनवू शकता. आणि 60 लाखांच्या कर्जावरती 65 लाखाहून अधिक व्याज भरण्यासाठी 20 वर्षापेक्षा जास्त काळ काम करत राहण्यापेक्षा आजच 10% स्टेप बाय स्टेप EMI किंवा वार्षिक आंशिक पेमेंट योजना अंमलात आणा. फक्त 10 वर्षात पूर्णपणे कर्जमुक्त व्हा आणि व्याजात वाचवलेली 35 लाखांपेक्षा जास्त रुपये तुमच्या मुलांचे शिक्षण, कुटुंबाची आर्थिक सुरक्षा आणि उज्ज्वल भविष्याकडे वळवा. तर तुम्हाला या ट्रिक बद्दल काय वाटतं आणि काही डाऊट्स असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा. आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला, बी द बॉस.